नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कोळी ब्लॉग्स ब्लॉग. तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज आहे स्वतंत्रता दिवस म्हणजे इंडिपेंडन्स डे. आजच्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं 1947 रोजी. तर 15 ऑगस्ट म्हणजे खूपच आज भाग्याचा दिवस आज आपला आहे. आजच्या या दिवसाच्या मुहूर्तावर आजच्या या निमित्ताने मी चाललेलो आहे आज आमच्या कोळेश्वर विद्यामंदिरमध्ये, पनवेल कोळीवाड्यातील आमची शाळा आहे. तिथे आज चाललेलो आहे. सर्व मुलांना भेटणार आहोत आपण. गावातील सर्व मुले लहान मुले शाळेत शिकत असतात. तर आज कार्यक्रमसुद्धा आहे शाळेमध्ये. आपल्याला मुख्याध्यापकांनी आणि तिकडच्या शिक्षकांनी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. चला आपण डायरेक्ट शाळेत जाऊया आणि शाळेत जाऊन भेटू. अगर हम ऐसा से काम ना है तो जिंदगी की शांति। माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को 15 अगस्त
विजय असो, विजय असो, जय 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 गोल. वंदे मातरम. मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून इथे आलात आभारनंतर मानणार आहे, परंतु आपल्या मान्यवरांतर्फे आजच्या आमच्या विद्यार्थीगणाला आमच्या थोडंसं मार्गदर्शन करावं म्हणून मी वकील साहेब शेरर साहेबांना विनंती करतो की मार्गदर्शन सगळ्यांनी आपली प्राण्याच्या होती त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. आपलं जे स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे ते आपल्याला शिकवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप 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 शिकायचं आहे. पण जगात कुठेही जाऊ शकतो आणि मराठी आली आणि समोरचा इंग्लिशमध्ये बोलतो घाबरण्याचं काही कारण नाही.
आपला जो आत्मविश्वास आहे मराठी मुलांमध्ये, म्हणजे आपण जे वाचलं आहे तेच त्या व्यक्तीने वाचलेलं आहे. त्यांनी का तो काय आपल्याला जे वेगळं त्यांनी काय वाचलेलं नसेल, तर आपण जे वाचलं तेच त्यांनी वाचलेलं आहे. त्यामुळे त्याच्याशी आपल्याला सामना करता येईल, त्यालाही आपल्याला हरवता येईल. पण आपल्याला हरवायचं असेल तर आपल्याला पहिले स्वतःला हरवायचं आहे. त्यामुळे खूप मेहनत करा, अभ्यास करा, मी नक्कीच यशस्वी व्हाल. माझी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जमलेले माझे सर्व भारतीय नागरिक आणि माझे विद्यार्थी, माझे शिक्षक वर्ग, शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद कोळीजी, या सर्वांना मी नमस्कार करून माझं थोडंसं वास्तविक भाषण थोडंसं करतो की आत्ताच वकील साहेबांनी, माननीय वकील साहेबांनी सांगितलं की इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आहे. आता मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकेन की माझी पनवेल महापालिका आहे, पनवेल महापालिका आहेत, पाठपुरावा केला तर काय कुठली गोष्ट अशक्य नाही. माझ्या सर्व वर्गांमध्ये पहिलीपासूनच्या 7वीपर्यंतच्या वर्गांमध्ये वायफायसह, इंटरनेट सुविधेसह 5.5 लाख रुपयाचा एक आता डिजिटल बोर्डाचे 9 डिजिटल बोर्ड आपण बसवून केले आहे. मुलांना पाणी पुरवठा शुद्ध व्हायला पाहिजे म्हणून महापालिकेकडे अर्ज करून आपण 1 लाख रुपयाचा एक फिल्टर असे 3 लाखाचे 3 फिल्टर आपण मिळवले आहे. आणि एवढं असताना मला एक साहेबांनी सांगितलं नजरिया बदलणे की जरूरत आहे. दृष्टी नाही बदलायची, आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आज मराठी शाळेमध्ये, मी सुद्धा मराठी शाळेमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा कोळवे तिथं मी शिकलेला माणूस आहे. अगदी आल्यापेक्षा होत्या. पण या जगामध्ये आपण जर विचार केला तर अशक्य अशी कुठली गोष्ट नाही. मला पालकाचा दृष्टिकोन बदलायचा आहे आणि मला कदाचित यासाठी इथं पाठवलेलं आहे. कारण माझी शाळा जुनी होती की तिथे माझा 400 पण होता. तिथं माझ्याकडे 5 शिक्षक होते, त्यांचे दोघेजण आज इथं आलेले परत, दोघेजण इथं आलेले परत. चांगल्या अभ्यास व्यक्तिमत्व आज शिक्षकांचा तुम्ही सर्व पालकांनी वापर करून घेतला पाहिजे. भारत माता की जय, वंदे वंदे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत दशरथ म्हात्रे सर, कोळेश्वर विद्या मंदिर, पनवेल कोळीवाडा. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्या पनवेल महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा क्रमांक 4 कोळेश्वर विद्या मंदिर येथे स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आपण सर्व मान्यवर नागरिक, विद्यार्थीगण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि एक म्हणणं आहे की आज मराठी शाळांबद्दल जो लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे तो मला नजर बदलायची नाही, नजरिया बदलायचा आहे असं मी तुम्हाला निश्चित सांगेन. आणि आमच्या शाळेतील सर्व, आपल्या प्रभागातील सर्व विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल याची मी जबाबदारी घेतो आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. त्याच अशा प्रकारे आपण सर्व घटकांचा विचार करून हे विद्यार्थी करतो. केवळ त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान म्हणून फायदा नाही, त्यांना व्यवसायाचं ज्ञान मिळालं पाहिजे, त्यांना क्रेडिट ज्ञान मिळालं पाहिजे. सगळ्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास हे आमचं ध्येय आहे. तेवढं बोलून मी माझं संपूर्ण धन्यवाद. धन्यवाद सर.